आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। गेले 40 नव्हे तर तब्बल 53 वर्षे ज्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गाजत आहे तो पुन्हा एकदा आज विधानसभेत गाजला। आमदार राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली, पण या हद्दवाढीची घोषणा होण्याऐवजी पुन्हा एकदा मंत्री माधुरी मिसाळ यांनी यावर्षी नव्हे तर 2027 नंतर 10 गावांची हद्दवाढ होईल असं सांगितलं। सध्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भातला निर्णय होईल। विशेष म्हणजे 8 नव्हे तर 10 गावांनी हद्दवाढीला संमती दिल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे हद्दवाढीचा जो काय मुद्दा आहे कोल्हापूरचा तो 1.5-2 वर्षे आता चर्चेला सुद्धा येणार नाही। 2027 नंतर यामध्ये पुन्हा चर्चा सुरू होईल। आत्तापर्यंत प्रत्येक गावांनी विरोध केला, 42 गावांनी पहिल्यांदा विरोध केला, त्यानंतर गावांची संख्या घटत गेली, 8 गावांचा प्रस्ताव पाठवला, आता 10 गावांनी मान्यता दिल्याचं मंत्र्यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे। त्यामुळे आता किमान विधानसभेत घोषणा केल्यामुळं हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। कोल्हापूरकर हद्दवाढीची वाट बघतायत, पण काही गावांनी त्याला थेट विरोध केला आहे। नेमकं विधानसभेत या संदर्भात काय झालं ते पहा। अध्यक्ष महोदय, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा जो प्रस्ताव आहे, अध्यक्ष महोदय, खरंच सदस्य क्षीरसागर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो हिस्टॉरिकल झालेला आहे हद्दवाढीचा। कारण आपण जर बघितलं असेल तसं 42 गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यासाठी प्रायमरी नोटिफिकेशन ज्या वेळेस आपण काढलं होतं ते तिथल्या गावांनी आपल्याला विरोध केल्यामुळे आपल्याला ते 2017-11-2000ला आपल्याला ते रद्द करायला लागलं अध्यक्ष महोदय। त्याच्यानंतर आपण कोल्हापूर महानगरपालिकेने 2014 पर्यंत परत हद्दवाढीचा प्रस्ताव शासनात सादर करावा असं आणि 6 महिन्यात निर्णय घ्यावा असं आपल्याला उच्च न्यायालयाने त्यांना आदेश काढले। आदेश काढल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरालगतच्या 18 गावांचा आणि 2 MIDCचा समावेश असलेला हद्दवाढीचा नवीन प्रस्ताव 12/6/2015 रोजी शासनात सादर केला। त्यावर निर्णय, कारण परत लोकांचा विरोध होता, खूप आंदोलनं झाली त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मग समिती आपण गठीत केली अध्यक्ष महोदय। त्या समितीने 2016 मध्ये हद्दवाढीचे विरोधक समर्थक यांच्या बैठका घेतल्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण 30/8/2016 रोजी बैठक घेतली आणि 16/8/2017च्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण गठीत करण्यात आले। अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस 5 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 2020च्या दरम्यानच्या ज्या होत्या त्यावेळेस आपल्याला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या 6 महिने अगोदरच्या कालावधीमध्ये हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाहीत। त्यामुळे त्यावेळेस हद्दवाढीतली कारवाई आपल्याला करता आली नाही अध्यक्ष महोदय। आणि जसं सदस्य सांगतायत तसं अध्यक्ष महोदय, कोल्हापूर शहराला खूप सारं फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, त्यामुळे सोयी सुविधांवर त्याचा परिणाम होत आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे जसं कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी सांगितलं की आपण डिझास्टर मॅनेजमेंट मधनं जवळजवळ 3200 कोटी आपण मित्राकडनं आता कोल्हापूर शहराला दिले, कारण त्यांचा जो पुराचा वगैरे सगळा प्रश्न आहे तो पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अध्यक्ष महोदय। आपण त्याच्यानंतर हद्दवाढी संबंधी कोल्हापूर महानगरपालिकेने
नवीन हद्दवाढीचा प्रस्ताव 5/8/2025 शासनात सादर केला की ज्याच्यामध्ये बाजूबाजूची जी लगतची आहेत ज्याला कोल्हापूर महानगरपालिका सोयीसुविधा देतं आत्ता सुद्धा, तर तसा 8 गावांचा प्रस्ताव शासनात सादर केला. पण अध्यक्ष महोदय, आत्ताच आपल्याला जे सेन्सससाठीचं जे नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये 27 पर्यंत हद्दीच्या बंदीबाबतचं नोटिफिकेशन आपल्याला आलंय. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण हद्दवाढ करू शकतो का 27 पर्यंत, ते पण एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर हे बघून आपण चर्चा करून मी त्यांना तपासून सांगेल. त्याचप्रमाणे त्यांचा आकृतीबंधाचा विषय जो अध्यक्ष महोदय होता, तर आकृतीबंधाच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी प्रस्ताव शासनामध्ये सादर केलेला आहे. पण आपण जेव्हा आता सामायिक नियमावली करण्यास सगळ्यांनाही केलं, कारण सगळ्या महानगरपालिकांच्या वेगळ्या वेगळ्या सेवा नियमावली असल्यामुळे एक सामायिक नियमावली तयार करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. तो आराखडा आपण तयार करतोय अध्यक्ष महोदय. आपण त्यानुसार त्यांना त्या नियमावलीला आपण त्यांच्या मान्यता देऊ अध्यक्ष महोदय. अजून तुमचा काय प्रश्न होता? चला पुढे जाऊया. कळमवाडीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, कळमवाडीच्या संदर्भामध्ये जे त्यांनी उल्लेख केला, ती जी पाईपलाईन आहे ही 2024 ला पूर्ण झाली होती. पण त्याच्याकडे आत्ता अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लागायच्याही आधी आम्ही COEP कडनं त्याचं ऑडिट सुरू केलंय अध्यक्ष महोदय. चला लक्षवेधी 4 डॉक्टर राहुल. अध्यक्ष महोदय, हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे अध्यक्ष महोदय. जसं सन्माननीय मंत्री महोदयांनी हिस्टॉरिकल प्लेस असा कोल्हापूरचा उल्लेख केला, ते ऍक्च्युली हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर हिस्टॉरिकलच आहे. जरी गावांचा विरोध असला अध्यक्ष महोदय, तर या सर्व गावांना आपण या ठिकाणी सर्व सोयी सुविधा देतोय. आणि मग काही राजकीय कारणानिमित्त जर त्यांना अशा पद्धतीने ते विरोध करत असतील तर ते योग्य नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी सांगितलं की 2027 पर्यंत जरी आता नवीन मतदारसंघ होत असल्यामुळं हद्दवाढ करू शकत नसलो, तर माझा एक स्पेसिफिक प्रश्न फक्त आहे की ते झाल्या आपण हद्दवाढ करणार का? हो अध्यक्ष महोदय, कारण आता 10 गावांची 8 नाही तर इव्हन 10 गावांची समावेश करण्यासाठी सगळ्यांनी ऍक्सेप्टन्स दिलाय अध्यक्ष. चला डॉक्टर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.